तुम्ही काय बोलता या रेसिपीला, या पदार्थाला? मी तर कुंडळी बोलते, कुठल्या कुठल्या ठिकाणी शेंगोळी बोलतात. तर आम्ही जुनी पद्धत आजी जे बोलत होती तीच बोलते मी. तर कुंडळी बनवलेले आहेत, पाहता क्षणी खावेसे वाटणारे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर हे पिठं घेतलेले 5 गव्हाचं, ज्वारीचं, बेसन पीठ, नाचणीचं, तांदळाचं, असं 5 पिठं घेतलेले आहेत. थोडे थोडे जास्त बनवायचे नव्हते. आणि नंतर हे आपल्याला वाटण बनवायचं आहे. लसूण घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक आणि एकच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ते आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे. आणि जिरे पण टाकलेले आहेत 1-1.5 चमचा आणि मीठ टाकलेलं आहे. यामध्येच मीठ टाकून असं बारीक करून घ्यायचं आहे, जाडसर असं. हे पहा, असं जाडसर घेतलेलं आहे वाटून. आता ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेच विसळून असं त्याच पाण्यानं आपल्याला पीठ मळायचं आहे. तर हळद टाकायची कलर येण्यासाठी आणि थोडीशी लाल मिरची पावडर. तर आपण हिरवी मिरची एकच टाकलेली आहे म्हणून थोडंसंच टाकलेलं आहे. जास्त तिखट नाही बनवायचं आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसं, कुणाकुणाला झणझणीत तिखट आवडतं. तर मुलांसाठी मी थोडंसं नॉर्मलच तिखट बनवते. तर हे पहा, थोडं थोडं पाणी करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे घट्ट मळायचं आहे, जास्त पातळ पण नाही. जसं भाकरीला बनवतात त्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवायचं आहे. हे पहा, लगेच असं पीठ मळून तयार होतं. थोडीशी हळद कमी वाटत होती, परत हळद टाकलेली आहे मी यात आणि मळून घेतलेलं आहे परत. हे पहा, पटकन होतं, 1 मिनिटात पीठ मळून होतं. तर हे पहा, छानपैकी असं झालेलं आहे. आणि तुम्हाला थोडेसे करून दाखवते. तर मी अशी बनवते, तुम्ही कसे बनवताय नक्की कमेंट करून सांगा. वेगवेगळी पद्धत असते, कुठं वेगळी, कुठं कशी, कुठं लांब लांब बनवतात, लांबच असे, आणि कुठं वेगळ्या पद्धतीनं असे वेगवेगळ्या पद्धतीनं बनवतात. तर मी असंच बनवते. तर असं काय घ्यायचं पीठ आणि हातावर हे करायचं, सोडायचं आणि लांब करायचं आणि तोंड बंद करायचे त्याचे. झालं आपलं, कुंडळे तयार झाले. तर खूप असं इझी आहे, सोपी पद्धत आहे, पटपट होते. आणि हे पहा, आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं पण मी दाखवते. हे पहा, ही अशी पद्धत, आणि अजून एका पद्धतीनं दाखवते. अशी पद्धत हे वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतात. आणि कुठं वेगळे, कुठं कसे कसे बनवतात. तर मी असे बनवलेत गोल, डायरेक्ट आपले पटकन साधी सिंपल मराठमोळा पदार्थ. तर आता कढई ठेवलेली आहे, 1-1.5 पळी तेल टाकले, हिंग टाकले, जिरे टाकले आणि आता लसूण टाकून घेणार आहे. आणि पूर्ण अशी फोडणी कढल्यानंतर एक तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि त्या पाण्याला चव येण्यासाठी मीठ टाकलेलं आहे आणि कलर येण्यासाठी हळद पण टाकून घेते. आणि थोडंसंच तिखट लागावं म्हणून थोडंसंच मिरची पावडर लाल टाकून घेणार आहे यात. जास्त नाही, झणझणीत नाही बनवायचं जास्त तिखट, मुलं खाणार आहेत म्हणून. तर असं हे पुन्हा आपली फोडणी तयार झालेली आहे. उकळी आल्यानंतर आपले बनवलेले ते कोंडुळे टाकून घ्यायचे एक एक. तर ते थोडेसे बनवले होते तेच टाकून घेते. पहा, छानशी अशी उकळी आलेली आहे पाण्याला आणि टाकून घेतलेले आहे. तर आता परत झाकून ठेवून द्यायचं, शिजतेत आपलं. जास्त बारीक गॅसवर, फुल गॅस नाही करायचा. तर हे पहा, असे झालेले आहेत. आणि पूर्ण मध्येच करताना लाईट गेली होती, तर नंतर नाही दाखवले तुम्हाला. तर एवढे बनवून टाकलेले आहेत आणि लास्टचे हे पहा टाकून घेते. छान असे खूप चविष्ट लागतात. जुनी रेसिपी आहे आणि आता सध्या जास्त हे अशी रेसिपी खाल्ली जात नाही शहरामध्ये, तर बनवली पण जात नाही. खेड्यामध्ये बनवतात वरणफळं, असे कोंडुळे. आणि हे थोडंसं पीठ ठेवलेलं आहे ते कशासाठी, तर चला तुम्हाला हे दाखवते. हे जे आपण शिजण्यासाठी पाणी टाकलेलं, ते पाणीच राहतं पातळ. ते मिळून येण्यासाठी असं थोडंसं पीठ ठेवायचं लास्टला, पाण्यात मिक्स करायचं आणि ते पाणी त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पाण्यामध्ये जे शिजतात कोंडुळे आपलं, त्यामध्ये टाकून घ्यायचे कढईमध्ये. आता चला तर तुम्हाला दाखवते. पूर्ण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आणि असं जर पाण्यामध्ये टाकून घेतलं खूप छान
चव पण लागते आणि पाणी असं घट्टसर होतं, पातळ राहत नाही अजिबात, आपलं मिळून येतं पाणी. आणि एवढी भारी भन्नाट या कुंडुळीपेक्षा मला तर जास्त पाणीच प्यायला आवडतं यामधलं. खूप छान चव लागते. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? नक्की कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.